उत्तर मुंबई लोकसभा निवडणुकीच्या लोकसभा निरीक्षक बनल्यानंतर पहिल्यांदा पंकजा मुंडे जिल्हा कार्यालयामध्ये येणार आहेत। आमच्यासोबत उत्तर मुंबईचे भाजप अध्यक्ष गणेश खंकरजी आहे। सर, काय काय कार्यक्रम आहेत? पंकजा मुंडे पहिल्यांदा तुमच्या कार्यालयात येणार आहेत आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत। होय, ही पक्षाची आपली एक पद्धत आहे। लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि उत्तर मुंबईमध्ये कार्यकर्त्यांची, आमच्या पदाधिकाऱ्यांची, आमच्या मान्यवर नेत्यांची, लोकप्रतिनिधींची चर्चा करण्यासाठी आदरणीय पंकजाताई मुंडे आणि संजय केळकरजी आज या ठिकाणी येत आहेत। ते सर्व मान्यवरांची चर्चा करतील आणि मग जी काही चर्चा असेल ती वरच्या आमच्या प्रदेशाध्यक्षांना कळवण्यात येईल। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहेत। अनेक नाव येत आहेत की लोकसभासाठी यांना तिकीट देण्यात येईल, त्यांना तिकीट देण्यात येईल। तुमची काही प्रतिक्रिया याच्यावर? काय कुणाच्या नावाची चर्चा आहे, काय सांगेल सर? बघा, असं आहे, भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि यामध्ये पक्ष सामूहिक नेतृत्वाने निर्णय करत असतो। पक्ष जो काही निर्णय करेल तो आम्हाला मान्य आहे आणि उत्तर मुंबई हा मुंबईमध्ये एक वेगळा छाप असलेला मतदारसंघ आहे। उमेदवार कुणीही येऊ, गेल्या वेळेला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतं घेऊन आम्ही हा मतदारसंघ जिंकला होता। त्याच आत्मविश्वासाने सांगतो, त्याहीपेक्षा अधिक मतं घेऊन रेकॉर्ड मतांनी महाराष्ट्रामध्ये हा मतदारसंघ आम्ही जिंकू, हा आत्मविश्वास आमच्यात आहे। आज कशा प्रकारच्या चर्चा होणार आहेत या मतदारसंघामध्ये? पंकजाताई किती तास इथे थांबणार आहेत आणि मुद्दा काय असणार आहेत? नाही, त्यांना प्रदेश कार्यालयातून ज्या सूचना असतील त्या पद्धतीने त्या करतील, पण जे आपले पदाधिकारी आहेत, निवडक लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी ते चर्चा करतील। त्यांचे मुद्दे हे प्रदेशाने त्यांना सांगितलेले असतील। आणखी काही वरिष्ठ नेते येणार आहेत या कार्यक्रमामध्ये? काय कोण कोण नेते येणार आहेत? कोणाकोणाच्या नावाची चर्चा? नाही, यामध्ये स्वाभाविक आहे, आमचे खासदार असतील, त्यानंतर आमचे पूर्व खासदार आणि आदरणीय नेते श्री राम नाईकजी, सर्व आमदार, हे सर्व या ठिकाणी उपस्थित असतील आणि ते आपली मतं मांडतील, त्यांच्याकडे चर्चा होईल। कॅमेरामॅन संतोष कदमचा गोविंद ठाकूर, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।